9 डिसेंबर 2024 ज्या दिवशी बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाली त्या दिवशीचा 6 आरोपींचा एकत्र जेव्हा हे 6 आरोपी एकत्र पाहायला मिळालेले होते तेव्हाचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यामुळे या प्रकरणाला आता एक नवं वळण येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हा सीसीटीव्ही नेमका कधीचा आहे, त्यानंतर हे आरोपी कशा प्रकारे पळाले, हे 6 आरोपी एकत्र कुठे पाहायला मिळालेले होते, पण तरी सुद्धा हे आरोपी पोलिसांना का सापडलेले नाहीत, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय मुंबई तक। 9 तारखेला सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आलेली होती। त्यानंतर जर आपण बघितलं तर त्याच दिवशीचा 6 आरोपींचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। हा सीसीटीव्ही व्हिडिओ आहे 9 डिसेंबरचा। जर तुम्हाला वेळ दिसत असेल या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये तर तीही तुम्ही पाहू शकता। 7:10 हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। हा व्हिडिओ कुठला आहे तर धाराशिव मधल्या वाशीतल्या पारा चौकातला हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। या व्हिडिओमध्ये फरार असलेला कृष्ण आंधळे सुद्धा असल्याचं समजत आहे। सुधीर सांगळे आणि मुख्य आरोपी असलेला सुदर्शन घुले याच्यासह एकूण 6 आरोपींचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। आता या व्हिडिओनंतर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। हे प्रश्न कोणते आहेत हे जाणून घेण्याआधी एकूणच या सगळ्या घटनेची टाइमलाईन थोडक्यात मी तुम्हाला सांगते। 9 तारखेला 9 डिसेंबरला 3 वाजता सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण झालेलं होतं। त्यानंतर संध्याकाळी 5 वाजता त्यांची हत्या झाल्याचं समजलं। त्यांचा मृतदेह त्यानंतर समोर आलेला होता। त्यांचा मृतदेह मिळाल्याची माहिती समोर आलेली होती आणि त्यानंतर 7:10 हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। म्हणजेच बीडमधून हे आरोपी पसार झाले। हे 6 आरोपी एकत्र बीडमधून पळाले आणि कुठे पोहोचले तर धाराशिवमध्ये पोहोचले। किती तासात पोहोचले तर 2 तासात पोहोचले, कारण 5 वाजता संतोष देशमुखांची हत्या झालेली होती आणि 7:10 हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आलेला आहे। म्हणजेच हे आरोपी त्याच काळ्या रंगाच्या स्कॉर्पिओ मधून पळाले, जी काळ्या रंगाची स्कॉर्पिओ आपल्याला याआधी कुठे पाहायला मिळालेली होती तर संतोष देशमुखांच्या गाडीचा पाठलाग करताना ही काळ्या रंगाची स्कॉर्पिओ गाडी आपल्याला पाहायला मिळालेली होती। ही गाडी जरी आता पोलिसांच्या ताब्यात असली, पोलिसांनी जरी ही गाडी जप्त केलेली असली तरी वाशीतल्या पारा चौकामध्ये आरोपी ही गाडी सोडून तिथून पसार झालेले होते। आता हे आरोपी अर्ध्या रस्त्यातच ही गाडी सोडून का पसार झाले तर केज पोलीस या आरोपींचा पाठलाग करत होते आणि पुढे या आरोपींना जेव्हा रस्ता सापडला नाही तेव्हा त्यांना असं वाटलं की आपण इथेच गाडी सोडून पळायला हवं, जेणेकरून पोलीस आपल्याला पकडू शकणार नाहीत। पण एकूणच जर आपण बघितलं तर हे 6 आरोपी आपल्याला एकत्र या व्हिडिओमध्ये पाहायला मिळतात आणि त्यानंतर या आरोपींनी वेगवेगळी दिशा पकडल्याची माहिती समोर आलेली आहे। कारण यामध्ये पहिल्याच आठवड्यामध्ये आपल्याला विष्णू चाटे असेल, जयराम चाटे असेल, महेश केदार असेल, जे आरोपी आहेत ते पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळालेली होती। पण 3 आरोपी जे होते, कृष्ण आंधळे जो की अजूनही फरार आहे, सुधीर सांगळे आणि सुदर्शन घुले, हे 3 आरोपी त्यानंतर एकत्र पळाले आणि एकत्र कुठे पळाले तर आपण याआधीही हे व्हिडिओ दाखवलेले आहेत, याआधीही यावर व्हिडिओ केलेले आहेत। हे आरोपी संभाजीनगरला गेले, तिथून ते भिवंडीला गेले। या आरोपींचं कशा प्रकारे 3 आरोपींचं भिवंडी कनेक्शन समोर आलेलं होतं, ते कशा प्रकारे भिवंडीच्या बारमध्ये गेले हे सुद्धा आम्ही तुम्हाला सांगितलेलं आहे। आणि त्यानंतर या आरोपींनी कशा प्रकारे गुजरात गाठलं, गुजरातच्या मंदिरामध्ये हे आरोपी राहत होते आणि तिथे पैसे संपल्यामुळे कृष्ण आंधळे बाहेर गेला आणि त्याला शोधण्यासाठी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे हे पुण्याला गेले, पण पुण्यातून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं। पण जो कृष्ण आंधळे आहे तो अजूनही फरार आहे आणि एकूणच वाशीमधला हा व्हिडिओ आता समोर आल्यानंतर कृष्ण आंधळेचा शोध घेणं पोलिसांना सोपं जाईल का, असा सुद्धा एक आता प्रश्न उपस्थित होत आहे। पण एकूणच या सीसीटीव्ही व्हिडिओमुळे अनेक प्रश्न उपस्थित आता होत आहेत। ते म्हणजे जर पोलीस या आरोपींचा पाठलाग करत होते तर हे आरोपी सुटलेच कसे, हे आरोपी पसार झालेच कसे? कारण जेव्हा या आरोपींनी स्कॉर्पिओ गाडी साईडला लावून जेव्हा हे आरोपी पळत सुटले तेव्हा पोलिसांनी त्यांचा पाठलाग का केला नाही, हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजेच जर सगळीकडे नाकाबंदी होती तर हे आरोपी वाशीच्या बाहेर गेलेच कसे? यातील 3 आरोपी तर थेट भिवंडीला गेले, त्यानंतर गुजरातला गेले। त्याच्यामुळे पोलिसांनी कुठेतरी हलगर्जीपणा केला का, पोलिसांनी या आरोपींना का पकडलं नाही, असे अनेक प्रश्न आता विचारले जात आहेत। एकूणच आता हत्येच्या दिवशीचा हा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आल्यामुळे पोलिसांसाठी हा सगळ्यात
मोठा पुरावा असल्याचं समोर येत आहे। त्याच्यामुळे आता कृष्णा आंधळे पोलिसांना सापडू शकतो का आणि एकूणच आता कुठली अजून धक्कादायक माहिती या सगळ्या घटनेमध्ये समोर येते हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। तुम्हाला एकूणच या सगळ्या घटनेमध्ये काय वाटतं? 2 महिने या घटनेला उलटलेले आहेत तरी सुद्धा अजूनही कठोर कारवाई कधी होते, संतोष देशमुखांना न्याय कधी मिळतो हा प्रश्न उपस्थित होत आहे। तुमचं या सगळ्यांवर काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शनला नक्की कळवा। मुंबई तकला जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।